आता असं वाटतंय की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे? नाही, मी घेतलेला निर्णय योग्य आहे. मान्य राजसाहेब सक्षम आहेत. मला वाटतं की मी राजसाहेब आणि अमित साहेब यांच्या विषयावरती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयावरती मी काही बोलू इच्छित नाही. पण ते भाजपसोबत जाणार म्हणूनच तुम्ही मनसे सोडले का? असं काही नाहीये. आधीपासूनच सुरू होती का? असं काही नाही आहे. मी निवडणुकी पहिल्यापासून लढवायची म्हणूनच मी माझ्या गोष्टीवरती टॅग होतो आणि मी आहे. म्हणजे बाहेर पडलेल्याचा फायदा झाला असं वाटतंय का तुम्हाला? नाही तर खासदार झाल्यानंतर ना त्या गोष्टी कळतील सगळ्या. नाही, पण जर कदाचित युती झाली तर ही जागा भाजपची होती कुठेही नसती. नाही तसं काही नाही आहे. बघा, माझी जागा जी होती ती जागा माझी वेगळी होती. आत्तापर्यंत अनेकदा युत्या आघाड्या होण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं की 2019ला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आपण कोथरूडमध्ये होतो, खडकवासल्यामध्ये सपोर्ट केला होता आणि हडपसरमध्ये विरोधात लढलो होतो. त्यामुळे मला वाटतं की त्यावेळेससुद्धा मी ज्या पद्धतीने संघर्ष केला, 37,000 मतांचं मी त्या ठिकाणी पारडं, माझ्या 37,000 मतं माझ्या पारड्यामध्ये पडली. आणि मला वाटतं त्यावेळेस पण मी संघर्षच केला होता. पक्षाचा त्यावेळेस माझ्या संघ होता पक्ष, परंतु इतर ठिकाणच्या वेगवेगळ्या जी समीकरणं होती त्यामुळे मला त्या समीकरणाचा फटकाच बसला होता.